पॉवरफुल तुम्ही आज जोडीने आणि गोडीने एक्सरसाइज गाईड केलेली आहे. तर आपला परिचय द्यायचा आहे मॅडम. गुड मॉर्निंग सर. माझं नाव अरुणा जाधव. यस, कुठून आहात मॅडम आपण? आम्ही मुंबई बदलापूर येथून सर. ओके, आणि काय करता आपण बाय बॅकग्राऊंड? बाय बॅकग्राऊंड मी हाऊसवाईफ आहे सर. ओके, हाऊसवाईफ आहात. तर मला एक सांगा मॅडम, या फॅमिलीमध्ये जॉईन होण्याचं मुख्य कारण काय होतं? या फॅमिलीमध्ये जॉईन होण्याचं मुख्य कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन आणि माझं स्किन सगळी डॅमेज झाली सर. ओके, वाढलेलं वजन आणि स्किन डॅमेज झाली होती. येस. ओके, या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी वाढलेलं वजन कमी करण्यासाठी किंवा स्किन चांगली होण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न केले होते का? हा सर, मी सायकलिंग करायचे, चालायला जायचे, पण वजन काही कमी होत नव्हतं. ओके ओके, आणि स्किन साठी काही तुम्ही प्रयत्न केले होते का, चांगली स्किन व्हावी म्हणून? हॉस्पिटलला व्हिजिट केलं होतं सर, पण रिस्पॉन्स चांगला नव्हता भेटला. ओके ओके ओके, आणि वाढलेल्या वजनामुळे तुमची जी काही दिनचर्या होती या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी, त्यावेळेस तुम्हाला काही असं जाणवत होतं का की वाढलेल्या वजनामुळे मला थोडासा काही त्रास जाणवतोय किंवा होतोय? सर, माझला बॅक पेनचा जास्त त्रास होता. ओके ओके, बॅक पेनचा त्रास तुम्हाला वाढलेल्या वजनामुळे जाणवत होता. येस सर. ओके ओके, तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या किती दिवसामध्ये मॅडम तुम्हाला बदल दिसला? सर, माझं 2 महिन्यात मी 13 kg वेट लॉस केलेला आहे. वाव, अमेझिंग. 2 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी केलेलं आहे मॅडमने. ओके, आणि त्यासोबत अजून काही तुम्हाला रिझल्ट किंवा काही ट्रान्सफॉर्मेशन जाणवलं का? सर, माझा बॅक पेनचा त्रास कमी झालता आणि मी दिवसभर फ्रेश राहायचे आणि दिवसभर एनर्जी टिकून राहायची. अगोदर जशी एनर्जी होती तशी नव्हती. त्याच्यामुळे मला जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग आलं होतं सर. ओके ओके, म्हणजे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला होता. येस सर. ओके. तर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या फॅमिलीमध्ये आलात त्या टायमाची एनर्जी आणि आत्ताची एनर्जी, त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का? म्हणजे वजन वाढलं होतं तेव्हा मला एनर्जी टिकायची नाही, जास्त चिडचिड व्हायची आणि बॅक पेनचा त्रासामुळे मला जास्त त्रास असल्यामुळे मी जास्त चिडचिड करायचे आणि दिवसभर मला जास्त म्हणजे थोडं जरी जास्त काम झालं की मला जास्त त्रास व्हायचा सर. त्याच्यामुळे दिवसभर आळस राहायची, चिडचिड राहायची, ओके, एनर्जी राहत नव्हती. अच्छा. आणि स्किन मध्ये काय बदल जाणवला मॅडम तुम्हाला? तर मला स्किनचा रिझल्ट 5 ते 6 महिने लागले सर. ओके हम्म. ओके, म्हणजे माझे प्रेग्नन्सी मध्ये काढणे आलते आणि प्रेग्नन्सी मध्ये मला जास्त ते वांग आलं होतं सर. मग त्याच्यामुळे मला 5 ते 6 महिने लागले स्किन साठी. अच्छा, ओके. मग स्किनचा रिझल्ट येण्यासाठी तुम्ही आपला सकस संतुलित आहाराच्या व्यतिरिक्त जो स्किनचा सकस संतुलित आहार आहे तो तुम्ही प्रॉपर इनटेक केला का? येस सर. ओके ओके, सगळ्यांना सांगू इच्छितो ज्यांना कोणाला स्किनचा काही चॅलेंजेस असेल, ओके, स्किन साठी एक वेगळा सकस संतुलित आहार येतो. खूप अमेझिंग त्याचे, कारण मॅडमला त्याचा अनुभव आलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर वांगाचं प्रमाण जास्त होतं, तर त्यांना 5 ते 6 महिने लागले स्किन साठी. ओके, आणि टोटल किती वजन कमी केलं मॅडम तुम्ही? सर, माझं 13 kg वेट लॉस केलंय सर मी. 13 किलो वजन कमी केले, आणि त्याच्यासोबत त्यांना बॅक पेनचा त्रास होता, तो सुद्धा त्यांचा पूर्ण बंद झालेला आहे. ओके, तर हे सगळं कशामुळे शक्य झालं असं वाटतं मॅडम तुम्हाला? हा जगातला सगळं संतुलित आहार आणि 20% वर्कआउट आणि 100% कोचचं गायडन्स सर. वाव, कोच जसं सांगितलं तसं आपण प्रॉपर केलं ना, 100% आपल्या चेंज होतो सर. येस येस येस, अमेझिंग अमेझिंग, खूप छान. 20% वर्कआउट जे की आपण आता कम्प्लीट केलेलं आहे,
आणि 80% जे काय आहे ते आपला सकस संतुलित आहार आणि दिवसभरातलं तुमचं ताटातलं जेवण, तुमच्या कोचने जे काही तुम्हाला प्रॉपर डाएट डिझाईन करून दिलेला आहे तो आपला 80% मध्ये मोडतो. ओके. आणि या पद्धतीत म्हणजे त्रिसूत्री आपलं कोचचं प्रॉपर ऐकलं पाहिजे. आपण आपल्या मनाचं असं काही करायचं नाहीये. तर या त्रिसूत्रीने मॅडमनी अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. तर त्यांचं आपण बिफोर आणि आफ्टर बघू शकता. 68 kg त्यांचं वजन होतं. ओके. त्यांचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बघू शकता. या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी त्यांचं टोटली ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. जी स्किन आहे बघा, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर बघा, त्यांचं वजन बघा. ओके. आणि कुठेतरी चेहऱ्यावर दिसतंय का तुम्हाला पूर्वीचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि आत्ताचा आफ्टर, म्हणजे दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की फक्त वजनच कमी होत नाही, ज्यावेळेस वजन कमी होतं त्यावेळेस आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी हरवलेला असतो, तो सुद्धा तुमचा 100% डेव्हलपमेंट होतो. येस, खूप छान, अमेझिंग. हा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत्वे वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. येस मॅडम, तुम्ही काय सांगू इच्छिता? सकस संतुलित आहार ज्यावेळेस तुम्ही इनटेक केला, ओके, तर त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे असं स्वतःला काय फील झालं सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये की हा सकस संतुलित आहार का घेऊ? कारण की सर जे आपण जे रेग्युलर जेवण करतो त्याच्यातून आपल्याला विटॅमिन मिनरल्स भेटत नाही आणि सगळं केमिकलचा मारा केलेला अन्न असतो ना, आपण तोच आवडीनं खातो. त्याच्यापेक्षा आपला जगातला नंबर 1 सकस आहार घेतला ना तर 100% त्यांच्यात चेंजेस होणार आहे सर. येस येस येस, खूप छान. म्हणजे आपण आता जे काही अन्न खातोय, बाहेरचे पदार्थ खातोय, ओके, त्यांचा बघा स्किनचा रिझल्ट बघा. बघा त्यांचा बिफोर मध्ये चेहऱ्यावर वांग दिसते. ओके. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांची लाईफस्टाईल चेंज केली. ओके. स्वतःसाठी 1 तास प्रॉपर त्यांनी दिला, जे की आपण 20% एक्सरसाइज करतो. आणि नंतर त्यांच्या पेशींना लागणारा सकस संतुलित आहार, जे की रोजच्या जेवणातून आपल्याला जीवनसत्व जे मिळत नाही, ते जीवनसत्व ह्या सकस संतुलित आहारामध्ये आहेत. आणि हे प्रॉपर जर तुम्ही 90 डेज इनटेक केलं, जे न्यू पार्टिसिपेट आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी, 90 दिवस खंड न पडता तुम्ही हा आहार आणि तुमचे जे कोच आहेत त्यांनी जे मार्गदर्शन केले ते तुम्ही करून बघा. ओके. अनुमान लावत बसू नका, अनुभव घेऊन बघा. तुमच्या बाबतीत पण असा रिझल्ट येऊ शकतो. येस. तर हा सकस संतुलित आहार तुम्ही सुरुवातीला इनटेक केला, बरोबर? तर सुरुवातीच्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही 13 किलो वजन कमी केलेलं आहे. तर हा सकस संतुलित आहारामध्ये ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही SMS प्लान केला होता का मॅडम? केला होता सर. ओके. SMS प्लान म्हणजे आपण सकस संतुलित आहार म्हणजे आपलं रात्रीचं डिनर स्किप करून त्याला रिप्लेसमेंट आपण सकस संतुलित आहार इनटेक करतो. ओके. एखाद्या व्यक्तीला जर चांगला म्हणजे एखादं कसं असतं, प्रत्येकाच्या बॉडीचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. जसं बाईक म्हणजे आपली जी 2 व्हीलर आहे आणि 4 व्हीलर आहे. ओके. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मध्ये आपण एकच इंधन टाकतो, जे की पेट्रोल. पेट्रोल आपण दोन्ही गाड्यांमध्ये टाकतो, पण ऍव्हरेज देण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. जी आपली बाईक आहे त्याचं ऍव्हरेज जास्त येतं आणि 4 व्हीलरचं ऍव्हरेज कमी येतं. ओके. पण आपण त्यांच्या पेट्रोल टँक मध्ये एकच पेट्रोल टाकतोय, सेमच, पण रिझल्ट वेगवेगळे. तसंच आपल्या मानवी शरीराचं आहे. ओके. आपण सेम सकस संतुलित आहार इनटेक करतोय सगळेजण, पण प्रत्येकाचा रिझल्ट इथे वेगवेगळा येणार आहे. ओके. जर एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझा रिझल्ट खूप स्लो आहे, तर तुम्ही SMS प्लान बद्दल तुमच्या कोचला विचारू शकता. नक्की SMS प्लान काय आहे, तर ते प्रॉपर स्टार्ट करत तुम्हाला खूप अमेझिंग असे बदल दिसणार आहेत. तर न्यू जे पार्टिसिपेट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मॅडम? सर 20% वर्कआउट आणि सकस संतुलित आहार 80% आणि 100% कोचचं मार्गदर्शन. कोचनं जसं सांगितलं तसं प्रॉपर जर केलं तर 100% त्यांच्यात बदल होणार आहे सर.
ओके ओके अमेझिंग अमेझिंग खूप छान. थँक्यू मॅडम, तुम्ही आज एक्सरसाइज गाईड केली पॉवरफुल आणि तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला. आपल्या कॉलवर ज्या महिला वर्ग आहेत किंवा जे काही आपल्या आजूबाजूला असतात ते स्किन साठी खूप प्रयत्न करतात, बाहेर ट्रीटमेंट घेतात, पार्लर मध्ये जातात. ओके, पण ते तात्पुरता रिझल्ट दिसतो, पण पुन्हा जैसे ते तशी स्किन होते. तर नक्की तुम्ही एकदा स्किन साठी सकस संतुलित आहार तुम्ही ट्राय करून बघा. खूप अमेझिंग आणि परमनंट रिझल्ट आहेत त्याचे. येस, थँक्यू मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. येस, आपण अनुभव घेणार आहोत. येस, सरांचा अनुभव आपण घेणार आहोत. आहेत का सर तिथे? आहेच. अरुणा जाधव मॅडम यांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत्वे वेगवेगळा अनुभव घेऊ शकतो. जसं तुम्हाला मी गाडीचं उदाहरण सांगितलं, प्रत्येक गाडी वेगवेगळा ऍव्हरेज देते. ओके, आपण टाकतो तर सेमच पेट्रोलच टाकतो. तसं मानवी शरीराचं प्रत्येकाचा उष्मांक वेगवेगळा असतो, त्यामुळे रिझल्ट सुद्धा तुम्हाला वेगवेगळे येऊ शकतात. येस, गुड मॉर्निंग सर, आपला परिचय द्यायचा आहे. सर गुड मॉर्निंग. माझं नाव रवींद्र जाधव, मी मुंबई येथून बिलॉंग करतो. ह्या फॅमिलीमध्ये येण्याचे मुख्य कारण काय होतं सर? सर ह्या फॅमिलीमध्ये येण्याचं मुख्य कारण माझा जो वेट वाढलेला होता, त्याच्यानंतर माझे ऍसिडिटी, पुन्हा पाठचा त्रास आणि चिडचिडपणा जास्त, पोटाचा पण खूप प्रॉब्लेम होता आणि बीपीचा पण त्रास चालू झाला सर मला. ओके ओके ओके, म्हणजे जास्त डिसऑर्डर तर तुम्हालाच होते. ओके, तर मला एक सांगा सर, आपण बॅकग्राऊंड काय करता? मी स्पेशल पोलीस फोर्स मध्ये असल्यामुळे माझं खाण्यापिण्याचं शेड्यूल सगळं सर वेगवेगळं होतं सर. ओके 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 येस, तर वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही जे काही डिसऑर्डर सांगितल्या, ओके, त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट वगैरे चालू होते का सर? सर वाढलेल्या वजनामुळे मी जिम लावलेली होती. जिम मध्ये माझा 1 किलो कमी व्हायचा, पुन्हा अजून 1-2 किलो वाढायचं. हे खूप 7, 8, 9 महिने असंच चाललंय. 1 वर्ष असंच ह्यात वेट मध्ये कमी जास्त व्हायचं. पुन्हा त्याच्यानंतर मग मी सायकलिंग घेतली आणि डेलीचे डेली 5 किलोमीटर सकाळी आणि जसं संध्याकाळी वेळ भेटलं तर तसं मी सायकलिंगचा प्रवास जास्त केला. पण काहीतरी बी मला काय जसं बेनिफिट पाहिजे तसं नाही झालं. ओके 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 येस, आणि जे काही तुम्ही आता डिसऑर्डर सांगितल्या, तर त्याच्यासाठी तुम्ही काही हॉस्पिटलाइज किंवा काही ट्रीटमेंट वगैरे तुम्ही घेतली होती का? हो सर, मी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मला हा त्रास चालू झाला तर पहिले मला 8 दिवस माझे मित्रच होते, कलिगच होते, तर ते म्हणले की डॉक्टरने त्यांनी सजेस्ट सांगितलं की तुम्ही पहिले 2-3 दिवस बघा. मग मी डेली 2-3 दिवस माझी चेक करायचो, पण ते काही कमी व्हायचं नाही. मग मला टॅबलेट चालू झाल्या सर. मग मी टॅबलेट खात खात मी म्हणलं आतापासून जर सुरुवात केली तर आपल्याला आयुष्यभर खावं लागेल. ओके ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही एक त्यावेळेस म्हणजे बीपीची गोळी जर आपण एकदा सुरू केली तर ती आयुष्यभर घ्यावी लागते. ओके, आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ही गोळी म्हणजे तुमचं बीपी पूर्ण बंद होत नाही, ते फक्त मेंटेन ठेवायचं काम करतं. ओके, ते तुम्हाला आयुष्यभरच इंटेक करावं लागतं. ओके, तर सुरुवातीच्या किती दिवसांमध्ये या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसला सर? तर माझे पहिले 90 दिवसात 12 केजी कमी झाला आणि माझ्या ह्या 90 दिवसात माझ्यातले हे सगळे आजार नाहीसे झाले सर. ओके तेव्हापासून आजपर्यंत आयडियल वेटला आहे आणि माझ्या आतापर्यंत आता कोणतेच त्रास नाही. ओके ओके, बघू शकता त्यांचा बिफोर 92 केजी, ओके, आणि आफ्टर म्हणजे आता सध्या 80 केजी आहे. अमेझिंग अमेझिंग. बघा, सकस संतुलित आहार आणि 20% वर्कआउट म्हणजे स्वतःला जर तुम्ही 1 तास द्यायला जर सुरुवात केली ना, तर तुमचं वजनच कमी होत नाही, तर तुमचं बॉडी स्ट्रक्चर जे काय आहे पूर्वीचं आणि आत्ताचं हे टोटली चेंज होतं. ओके, त्यांच्या चेहऱ्यावरचं पण तुम्ही बघू शकता सेल्फ कॉन्फिडन्स. ओके, येस, अमेझिंग अमेझिंग. माझा फॅट
कमी झाला आणि आता मी 4 ते 5 केजी माझे मसल गेन केलेत सर. वाव, मसल सुद्धा तुम्ही गेन केलेले आहेत. येस सर, आपला जो मसलचा जो सकस संतुलित आहार आहे ना, तो पण यूज केला आणि चेहऱ्याचा जो आपला सकस संतुलित आहार आहे तो पण इंटेक केला सर. ओके ओके, म्हणजे तुमच्या कोचने तुम्हाला जे काही प्रॉपर गायडन्स केलं त्यानुसार तुम्ही करत गेलात. येस सर, माझे कोच श्रीकृष्ण बांगर सर मला जे जे काही गोष्टीला गाईड केले ना, मी त्या दिशेला प्रत्येक गोष्टी माझ्या आयुष्याच्या दिनचर्यात मी शेड्यूल मध्ये बदल करत गेलो. तर तसा माझ्यात खूप काही गोष्टीला माझ्या आयुष्यातले लाईफ चेंजिंग झाले सर. येस येस येस, बघू शकता स्किनवर त्यांचे बघा किती तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये पिंपल्स, थोडासा वेगळा चेहरा दिसतो. ओके, धावपळीचं जीवन होतं, अवेळी जेवणं, बाहेरचं खाणं, पूर्ण झोप नव्हती, स्वतःसाठी 1 तास ते देत नव्हते, थोडक्यात कॅलरीज बर्न करत नव्हते. ओके, आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या कोचच्या मार्गदर्शनाने त्यांनी स्वतःसाठी 1 तास दिला, कॅलरीज बर्न झाल्या बॉडीतल्या आणि प्रॉपर पेशींना लागणारा सकस संतुलित आहार त्यांनी इंटेक केला. येस, अमेझिंग अमेझिंग. मला एक सांगा सर, तुम्ही फोर्स मध्ये जॉब करता, ओके, तर तिकडची ड्युटी खूप हेक्टिक असते. हेक्टिक म्हणजे खूप त्रासदायक असते. त्याला लिमिट नसतं. सगळ्यात महत्वाचं तुमचं जाण्याचा टायमिंग तर फिक्स असतो घरातून, पण येण्याचा टायमिंग फिक्स नसतो. या सगळ्यामधून तुम्ही स्वतःसाठी 1 तास काढताय, ओके. तर तुम्ही या फॅमिलीमध्ये आता बरेच काही लोक आहेत की ते म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता? सर, मला एकच असा संदेश द्यायचा, जर आपल्याला जर आयुष्यभर जर निरोगी राहायचं असेल ना, तर 24 तासातला कमीत कमी 1 तास तरी आपल्या स्वतःसाठी काढला पाहिजे आणि बाकीचे 23 तास आपल्या दिनचर्या कामासाठी केला पाहिजे. स्वतःसाठी काय आहे आपल्याकडे? स्वतःसाठी जर आपण 1 तास दिला ना, तर आयुष्यभर आपण निरोगी आणि फिट राहू शकतो बघा. ओके ओके, स्वतःसाठी 1 तास देणं गरजेचं आहे. आणि सरांनी हे जे काही बदल केले सुरुवातीच्या 90 डेज मध्ये, हे प्रॉपर त्यांच्या कोचने सांगितलं त्याप्रमाणे केलेलं आहे. काय काय केलं बरं सर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल म्हणजे तुमच्या दिनचर्यामध्ये काय काय बदल केले? सर, माझ्या दिनचर्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माझा सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे ना, मी तो चेंज केला आणि ते ब्रेकफास्ट चेंज केल्यामुळं माझ्या जीवनात खूप असे चेंजेस होत गेले. कारण की माझा जो सकाळचा जो ब्रेकफास्ट असायचा ना, घरचा पोहे वगैरे, त्याच्याने माझी जी एनर्जी किंवा जी इच्छाशक्ती आहे ना, ती कमी व्हायची आणि हा आहार माझ्या जीवनात आला, तर माझ्या खूप काही गोष्टीला बदलत गेले. पहिल्या स्वरूपात लक्षात नाही येणार, पण जसं जसं आपण हा इंटेक करत जातो ना, तसं आपल्या जीवनातले खूप काही गोष्टीला चेंजेस होतात. मग तसं तसं आपला आत्मविश्वास वाढतो आणि काही गोष्टीला आपल्याला स्वतःवर एवढा विश्वास होतो की आपण हे कोणत्याही वेळी असो किंवा कधी असो आपण हे करू शकतो. ओके ओके, म्हणजे बनवायचं सोपं आहे, तुम्ही कोणत्याही वेळेला ते घेऊ शकता. सगळ्यात पहिले वर्कआउट केल्यानंतर तर आपल्याला प्रॉपर घ्यायचं आहे. ओके, संध्याकाळचा डिनर सुद्धा तुम्ही स्किप करून आपला सकस संतुलित आहार घेऊ शकता. ओके, कमी वेळामध्ये पौष्टिक जेवण तुम्ही तयार करून ते इंटेक करू शकता बॉडीमध्ये. येस, अमेझिंग. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी प्रॉपर सकस संतुलित आहार वर्कआउट केल्यानंतर घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सरांचा खूप मोठा अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन आपण सगळ्यांनी बघितलाय. या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी एनर्जी लेवल होती का सर? तुम्ही 1 तास वर्कआउट करत होते का नाही सुरुवातीला? sir, ज्यावेळेस मी जॉईन झालो ना, तर त्यावेळेस सर मला ह्याच्यातले काही बघा, हा जो वर्कआउट आहे ना, हा ऍक्च्युअल आपल्या पूर्ण शरीराच्या एक मॅनेज केलेला हा वर्कआउट आहे. म्हणजे आपल्या लिव्हर, किडनी, हार्ट प्रत्येक गोष्टीला ऍक्टिव्ह होण्यासाठी हा वर्कआउट आहे. आणि जो आपण जो बाहेर जो करतो ना, ते वेगळा असतो वर्कआउट. आणि इथं जो केलेला हा वर्कआउट हा कार्डिओ एक्सरसाइज, प्रत्येक गोष्टीला मसलला आपल्या प्रत्येक शरीरातल्या ऑल सिस्टम इथं ऍक्टिव्ह होते सर. त्यामुळे हा वर्कआउट जो आहे ना, पहिला मला 15-20 दिवस काही जमलं नाही. थोडं चेंज करत गेलो. थोडं स्वतःत बदल करत गेलो आणि नंतर मग कंटिन्यू 1 घंटा करायला लागलो. ओके ओके, आणि हा सगळं जे काही ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही केलं सुरुवातीच्या 90 दिवसामध्ये, आता कसं वाटतंय ड्युटी करताना युनिफॉर्म घातल्यानंतर किंवा बाहेर तुम्ही ज्यावेळेस ड्युटी करता 12-12 तास, त्यावेळेस कसं वाटतं? कशी असते एनर्जी?
तर आता ते एनर्जी खूप स्ट्रॉंग असते, पण सगळ्यात महत्वाचा जो माझा पोटाचा घेर होता ना सर, तो अगोदर खूप दिसायचा, त्यामुळे मला खूप गिल्टी फील व्हायचा. तर आता जो आहे ना मला खूप भारी वाटते, कारण की माझा पोटाचा हा घेर खूप गायब केले मी पहिल्या 90 दिवसात, आणि पुन्हा इंचेस मध्ये पण खूप कमी केले माझा फॅट पण. येस येस येस, अमेझिंग अमेझिंग. येस. खूप छान सर. हा सरांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. सर फोर्स मध्ये जॉब करताय. ओके. आणि फोर्स मध्ये जॉब करायचं म्हटलं तर हेक्टिक जॉब असतो खूप. टायमिंगचं लिमिट नसतं आणि त्याच्यातून पण ते 1 तास स्वतःसाठी देत आहेत. प्रॉपर त्यांनी आहाराचं नियोजन करून घेतलेलं आहे. थँक्यू सर. आज खूप अमेझिंग आणि पॉवरफुल तुम्ही आज एक्सरसाइज गाईड केली. घामाची अंघोळ झालेली आहे सगळ्यांची. आणि तुमचा अनुभव आणि फॅमिलीचा, तुमच्या पूर्ण फॅमिलीचा खूप अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन हा प्रेरणादायी ठरणार आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. येस, थँक्यू. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, थँक्यू माझ्या गुरूंना. ज्याने माझ्या जीवनात हा लाईफ चेंजिंग मिशनचा जो एक मिशन मध्ये मी सहभाग झालो, आणि माझ्या जीवनातले खूप काही गोष्टीला माझं वजन बी कमी केलं, माझ्या मुलांचं केलं, माझ्या आईचं केलं, माझ्या वडिलांचं, माझ्या ऑल फॅमिली निरोगी झाली. त्याबद्दल धन्यवाद सर. येस येस येस, थँक्यू सर. थँक्यू सो मच. चलो.